फर्स्ट क्वेश्चन काय मायकोलॉजीचं पहा. टाइम वेस्ट न करता डायरेक्ट सुरू करू. कमेंट आली होती की मायकोलॉजीचे MCQ घ्या म्हणून, त्याच्यावरून मी हे MCQ घेत आहे. चला सुरू करू. द स्टडी ऑफ फंगाई इज कॉल्ड. तुम्हाला मराठीमध्ये पण क्वेश्चन दिलेला आहे आणि तुम्ही स्पीडमध्ये पण माझा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, त्यामुळे मी लाईव्ह सेक्शन नाही घेतलं कारण तुम्हाला तुमचा टाईम खूप जाईल लाईव्ह सेशनमध्ये, त्यामुळं तुम्ही असं थोडं स्पीड वगैरे कमी जास्त करून पाहत जा. ठीक आहे. द स्टडी ऑफ फंगाई इज कॉल्ड. फंगाईची स्टडी करतो त्याला काय म्हटलं जातं? बॅक्टेरियोलॉजी, व्हायरोलॉजी, मायकोलॉजी अँड पॅरासिटोलॉजी. करेक्ट आन्सर इज मायकोलॉजी. जेव्हा आपण बॅक्टेरियाची स्टडी करतो त्याला काय म्हणतो? बॅक्टेरियोलॉजी. ठीक आहे. व्हायरसची स्टडी करतो तेव्हा म्हणतो व्हायरोलॉजी आणि पॅरासाइट्सची स्टडी करतो त्याला काय म्हणतात? पॅरासिटोलॉजी. तर काय असणार आहे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, मायकोलॉजी. त्याचं मी एक्सप्लेनेशन पण दिलं आहे आणि त्याच्यावर ट्रिक्स पण आहे. जे क्वेश्चन लक्षात नाही राहत ते ट्रिक्सनी राहतात का बघा. विच स्टेन इज यूज्ड टू आयडेंटिफाय फंगाय. आता आपल्याला फंगा आयडेंटिफाय करण्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? त्यामध्ये ऑप्शन ए आहे ग्राम स्टेन, ऑप्शन बी आहे लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू, ऑप्शन सी आहे जिम्सा स्टेन अँड ऑप्शन डी आहे झील निल्सन स्टेन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? विच स्टेन इज यूज्ड टू आयडेंटिफाय फंगाय. तर फंगायला आयडेंटिफाय करण्यासाठी ग्राम स्टेन जो आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे याच्यासाठी आपण काय करतो? ग्राम स्टेनिंग करतो. ठीक आहे. त्यानंतर झडेन स्टेन तर सगळ्यांनाच माहिती आहे. कशासाठी वापरला जातो झडेन स्टेन? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिससाठी वापरला जातो. TB, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. त्यानंतर जिम्सा स्टेन कशासाठी यूज केला जातो? जिम्सा स्टेन जो आहे हा यूज केला जातो लेशमानिया. अजून ट्रिपॅनोसोमा अँड लेशमानिया याच्यासाठी जिम्सा स्टेन यूज केला जातो. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू जो आहे हा स्टेन हा कशासाठी यूज केला जातो? आयडेंटिफाय फंगाय. तर अजून दुसरे कोणते फंगायला आयडेंटिफाय करायचे आहेत का स्टेन? तर बघा हा एक लक्षात ठेवा, PAS काय आहे याचं लॉंग फॉर्म? तर पिरियोडिक ॲसिड चीफ. पिरियोडिक ॲसिड चीफ हा PAS स्टेन हा पण कशासाठी यूज केला जातो? आयडेंटिफाय फंगाय. ओके, कळालं विच स्टेन कोणते कोणते स्टेन यूज केले जातात? तर या ऑप्शनमधून जो आहे तो लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू आणि दुसरा मी सांगितलेला PAS हा सुद्धा फंगायला आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केला जातो. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. याचं लॉंग फॉर्म आहे हे आणि हे शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म पण देऊ शकतात ते लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू LPCB. ते पण लक्षात राहू द्या. ब्ल्यू दिसला की फंगस आठवा. विच फंगस इज कॉल्ड ब्रेड मोल्ड. आता ब्रेडवर जे फंगस राहते येते ते त्या फंगसला काय म्हटलं जातं ब्रेडवरचा? ऑप्शन ए कॅन्डिडा अल्बिकन्स, ॲस्परजिलस निगर, रिझोपस, स्टोलोनिफर, क्रिप्टोकोकस, निओफॉर्मन्स. तर काय म्हणलं जातं ब्रेडवरच्या फंगायला? ब्रेडवरच्या फंगायला काय म्हटलं जातं? करेक्ट आन्सर आहे रिझोपस स्टोलोनिफर. जे ब्रेडवर जे फंगाय असते त्याला काय म्हणतात? रिझोपस स्टोलोनिफर. हे नावं खूप अवघड आहेत तुम्हाला लक्षात ठेवायला. स्टोलोनिफर. तर पहा
हे काय आहे, रिझोपस नाव आहे हे, रिझोपस. रिझोपस वरून आपल्याला रोहित आठवा, रोहित, रोहित आठवा. कसं रिझोपस RHI पासून लक्षात येईल हे रोहित, आणि रोहितच. रोटी आठवा, रोटी, रोटी, रोटी असं आठवा, RHOTI. म्हणजे इथं पण RH येईल, इथं पण RH येईल. म्हणजे ट्रिक्सनं लक्षात ठेवा की हे बघा, रोटी आपण काय करतो, रोटी नसेल घरी केली, ब्रेड आणून खातो की नाही आपण, तसा रिझोवरून लक्षात ठेवा. RHचा पहिला हा इथे, रोटीचा पहिला, याच्यामध्ये ओ येईल, ओ येईल, असं रिझोचं रोटी लक्षात ठेवा. आणि मग रोटी कधी खातो आपण, ज्यावेळेस घरी काही नसेल, रोटी नसेल तर आपण काय करतो, ब्रेड खातो. तर अशी एक ट्रिक्स आहे ही, लक्षात ठेवा. तसं तर लक्षात असेल तर काही टेन्शन नाही मग, ठीक आहे. ब्रेड मॉल्ड, विच फंगस इज कॉल्ड ब्रेड मॉल्ड? करेक्ट आन्सर इज रिझोपस स्टोलोनिफर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कॅन्डिडा अल्बिकन्स कॉजेस. आता कॅन्डिडा अल्बिकन्स कोणता डिसीज कॉज करते? ऑप्शन ए मलेरिया, ओरल थ्रश, ट्युबरक्लोसिस, अम्युबियोसिस. तर काय कॉज करते? कॅन्डिडा अल्बिकन्स कॉजेस विच डिसीज? ओरल थ्रश. ओके, काय याचं करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर आहे ओरल थ्रश. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हे जे अम्युबियोसिस आहे, हे एंटामोएबा हिस्टोलायटिका कॉज करते. ठीक आहे, एंटामोएबा हिस्टोलायटिका. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ओरल थ्रट म्हणजेच काय असते पहा, तुम्हाला कळत नसेल तर इथे लिहिलंय, तोंडात जे पांढरे ठिपके जसे राहतात तसे, त्यालाच काय म्हणायचं, थ्रश म्हणायचं. ठीक आहे. आणि आता लक्षात ट्रिक्स जर तुम्हाला याच्यावर बघायची म्हणलं तर हे पहा, प्रश्न काय होता आपल्याला, कॅन्डिडा अल्बिकन्स कॉजेस. मग जो कॅन्डिडा म्हणजे याच्यातच लक्षात आलं, कॅन्डी जे लहान लेकरं पाहते, गोल गोळ्या राहतात, कॅन्डी टाईप असतात, त्या कॅन्डी म्हणतात त्याला. तर त्या तोंडामध्येच खातात ना, तसं ओरल थ्रश असं लक्षामध्ये ठेवा. त्या कलरच्या राहतात पहा, व्हाईट कलरच्या, 5 रुपयाला काहीतरी पुडी आहे त्याची, व्हाईट, असं वेगवेगळे कलर असतात. तसं ओरल थ्रश असं लक्षामध्ये ठेवा. कॅन्डिडावरून कॅन्डी लक्षात ठेवा, ओरल थ्रट. विच फंगस इज इनकॅप्सुलेटेड अँड कॉजेस मेनिंजायटिस इन एड्स पेशंट? एड्स पेशंटमध्ये काय म्हणते, कोणतं फंगस, विच फंगस इनकॅप्सुलेटेड आणि काय कॉज करते, मेनिंजायटिस कॉज करते एड्स पेशंटमध्ये. काय असणार करेक्ट आन्सर? ऑप्शन ए अस्परजिलिस, ऑप्शन बी रिझोप्स, क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स, अँड ऑप्शन डी इज म्युकर. करेक्ट आन्सर काय आहे? क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स. क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स. त्यानंतर डर्मॅटोफाइट्स इन्फेक्ट मेनली. डर्मॅटोफाइट इन्फेक्ट मेनली ऑप्शन ए ब्लड, ऑप्शन बी स्किन, हेअर, नेल्स, ऑप्शन सी लम्स, अँड ऑप्शन डी लिव्हर. तर आता डर्मॅटो म्हणले सगळ्यांना लक्षात येते स्किन, तर स्किन, हेअर अँड नेल्स. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. फार्मर लंग्स डिसीज इज कॉज्ड बाय. आता पहा, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. फार्मर लंग्स डिसीज इज कॉज्ड बाय म्हणजे शेतकऱ्यांचा जो फुफ्फुसाचा रोग होतो तो कोणत्या फंगसमुळे होतो? ऑप्शन ए कॅन्डिडा, ऑप्शन बी अस्परजिलिस फ्युमिगेटस, क्रिप्टोकोकस अँड रिझोपस. आता हे तर लक्षात आलं, रिझोपस म्हणजेच काय, ब्रेड मोल्ड. ठीक आहे, सगळ्यांचं येणार आहे, मग जसं येईल तसं मी सांगत जाईल. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडा, अस्परगिलियासिस फ्युमिगेटस, क्रिप्टोकोकस अँड रिझोपस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर फार्मर्स लंग्स डिसीज जो आहे तो
Aspergillus fumigatus. That is the correct answer. Option B is the correct answer. Aspergillus fumigates. फार्मर धान्य भुसाच्या धुळीत अस्परजिलस फ्युमिगेट्स हा कुठून होतो? हा श्वासातून जातो. नंतर विच फंगल इन्फेक्शन इज कॉल्ड रिंगवर्म. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन मराठीतही तुम्ही बघू शकता आणि इंग्लिशमध्येही बघू शकता. त्यामुळे जे क्वेश्चन समजत नाही ते तुम्ही मराठीमध्ये करून बघू शकता. ठीक आहे. विच फंगल इन्फेक्शन इज कॉल्ड रिंगवर्म. आता रिंगवर्म कोणतं फंगल इन्फेक्शन असते रिंगवर्ममध्ये? अस्परजिलियासिस, डर्मॅटोफायटोसिस, कॅन्डिडियासिस अँड क्रिप्टोकोकसिस. What is the correct answer? The correct answer is dermatophytosis. Option B is the correct answer. जसं की स्किनवर गोल रिंगासारखी जखम कोण डर्मॅटोफाइट कॉज करतो. ठीक आहे. विच टेस्ट यूज इंडिया इंक प्रिपरेशन. आता इंडियन इंक हा स्टेन कशासाठी यूज केला जातो? ऑप्शन ए कॅन्डिडा, ऑप्शन बी क्रिप्टोकोकस, ऑप्शन सी अस्परजिलिसस अँड ऑप्शन डी रिझोपस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? काय क्वेश्चन होता आपला की इंडिया इंक स्टेन कशासाठी यूज केला जातो? द करेक्ट आन्सर इज क्रिप्टोकोकस. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, क्रिप्टोकोकस. फंगल सेल वॉल कंटेन. आता फंगलची सेल वॉल काय कंटेन करते? पेप्टाइडोग्लायकॅन, चिटिन, LPS, मायकॉलिक ॲसिड. तर द फंगल सेल वॉल कंटेन काय असते फंगलच्या सेल वॉलमध्ये? फंगलच्या सेल वॉल काय कंटेन करते? तर ऑप्शन बी CHITIN, चिटिन जो आहे चिटणी तो स्ट्रॉंग वॉल म्हणून असतो. आणि फंगल सेल मेम्ब्रेनमध्ये काय असते? तर फंगलच्या सेल मेम्ब्रेनमध्ये कोलेस्ट्रॉल, अर्गोस्टेरॉल, स्टेरॉइड अँड फॉस्फोलिपिड. तर लक्षात ठेवा त्याच्या सेल मेम्ब्रेनमध्ये अर्गोस्टेरॉल असतो. ओके. सेल मेम्ब्रेनमध्ये काय असतो? अर्गोस्टेरॉल. फंगसच्या सेल मेम्ब्रेनमध्ये अर्गोस्टेरॉल असतो. कोलेस्ट्रॉल ऐवजी अर्गोस्टेरॉल असतो. फंगाय रिप्रोड्यूस मेनली बाय. फंगायचं कशात रिप्रोड्यूशन होतंय? बायनरी फिशनद्वारे, स्पोर फॉर्मेशन, बडिंग ओनली अँड फ्रेगमेंटेशन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, स्पोर फॉर्मेशन. फंगायचं रिप्रोडक्शन कसं होतंय? बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजेच ते कसे रिप्रोड्यूस होतात? हवेतून ते पसरतात. ठीक आहे. हवेमार्फत त्याचं प्रोडक्शन होते स्पोर्स. लक्षात ठेवण्यासाठी पहा फंगाय रिप्रोड्यूस मेनली स्पोर्स फॉर्मेशन म्हणजेच काय? स्पोर्सनीच ते काय होतात? सगळीकडे पसरतात. ठीक आहे. स्प्रेड इझिली. ईस्ट रिप्रोड्यूस मेनली बाय. आता ईस्ट कसं प्रोड्यूस होतात? बाइंडिंग फिशनद्वारे. रिप्रोड्यूस मेनली कशाद्वारे? ते वाढते, इन्क्रीज होतात. बायनरी फिशियन, बडिंग, स्पोर अँड सेक्शुअल ओनली. तर जर ईस्ट असतील तर ते बडिंगद्वारे पसरतात. ठीक आहे. ईस्ट असेल तर बडिंगद्वारे आणि जर फंगाय असेल तर ते स्पोर्सद्वारे त्याचं फॉर्मेशन, स्पोर्स फॉर्मेशन होते त्याच्यामध्ये. आणि ईस्टमध्ये म्हटलं तर बडिंग. ओके. बडिंग लक्षात राहत नसेल तर असं लक्षात ठेवा. बडी हे बडी म्हणतो ना आपण. बडीच्या शेवटी काय येणार? वाय येणार. वाय म्हणजेच काय? वाय म्हणजे ईस्ट असंही लक्षात ठेवू शकता. बडी म्हणलं वाय, ईस्ट. ओके. विच स्टेन इज यूज्ड टू डेमॉन्स्ट्रेट फंगाय. आता वरच पाहिलं आपण काय सांगितलं. आता इथे मी लॉंग फॉर्म लिहिलेला आहे. तर लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इंडिया इंक प्रिपरेशन इज यूज्ड फॉर. ऑप्शन ए कॅन्डिडा, क्रिप्टोकोकस. आत्ताच पाहिला आपण. करेक्ट आन्सर काय असणार आहे? क्रिप्टोकोकस. PAS पिरियोडिक ॲसिड चीफ स्टेन इज यूज्ड
फॉर. आता हा कशासाठी यूज केला जातो? फंगल इलेमेंटसाठी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि RBC वरच सांगितलं. एक सांगितलं लॅक्टोफिनॉल, कॉटन ब्ल्यू आणि दुसरा कोणता सांगितला होता? PAS, पिरियोडिक ॲसिड चिफ. कशासाठी यूज केला जातो? फंगल इलेमेंटसाठी. त्याच्यामध्ये कलर कोणता फॉर्म होतो? पिंक कलर फॉर्म होतो, हे पण लक्षात ठेवा. नंतर विच इज अ डायमॉर्फिक फंगस. डायमॉर्फिक फंगस कोणता आहे? पण कॅन्डिडा अल्बिकन्स, अस्परजिलस, रिझोपस आणि म्युकर. तर डायमॉर्फिक फंगाय जे की डाय म्हणलं की दोन नाव लक्षात ठेवायचं. कॅन्डिडा एक नाव आहे म्हणा, अल्बिकस दोन वेगवेगळे शब्द आले म्हणून हा आहे डायमॉर्फिक फंगाय असं लक्षात ठेवा. कॅन्डिडा अल्बिकन्स हे काय आहे? डायमॉर्फिक आहे. ठीक आहे. मायकोसिस म्हणजे काय असते? बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आणि प्रोटोझल इन्फेक्शन. मायकोसिस म्हणजेच काय? मायकोलॉजी म्हणजेच काय? फंगसची स्टडी. ठीक आहे. आणि मायकोसिस म्हणलं तर फंगल इन्फेक्शन. ओसिस जर आला शेवटी, ओसिस म्हणजे लक्षात ठेवा रोग. ओके. मायकोसिस म्हणजे फंगसचं इन्फेक्शन. नंतर ओरल थ्रश इज कॉज्ड बाय. आत्ताच पाहिलं ओरल थ्रश कशामध्ये होतं? अस्परगिलॅसिसमध्ये होतं. ऑप्शन ए इज कॅन्डिडा अल्बिकन्समध्ये होतं की क्रिप्टोकोकसमध्ये होतं का म्युकोरमध्ये होतं? कशामध्ये होतं? ओरल थ्रश. का असणार आहे करेक्ट आन्सर? तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? कॅन्डिडा अल्बिकन्स. ट्रिक्स काय सांगितली होती ओरल थ्रशची मी? तर कॅन्डी, लहान मुलं कसं कॅन्डी खातात, लगेच थोडे छोटे छोटे चॉकलेट असतात, लगेच ओरल तोंडामध्ये टाकतात, तसं ओरल थ्रोट विचारलं कॅन्डी लक्षात ठेवायचं. कॅन्डिडा अल्बिकन्स. क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स इज डायग्नोज्ड बाय. आता क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स इज डायग्नोज्ड बाय सगळ्यांना स्टेन विचारला होता पहा. ऑप्शन ए इंडिया इंक, ॲसिड फास्ट, ग्राम स्टेन अँड जिम्सा स्टेन. काय आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर इज इंडिया इंक. रिंगवॉर्म इज कॉज्ड बाय. हे उलटे क्वेश्चन एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारू शकतो. ते 2-3 रिपीटेड घेतले आहेत, हे पण सेम नाही घेतले, थोडेसे उलटे करून टाकले. ठीक आहे. रिंगवॉर्म इज कॉज्ड बाय डर्मॅटोफाइट. टिनिया पेडिस इज अल्सो कॉल्ड. आता टिनिया पेडिसला काय म्हटलं जातं? ऑप्शन ए ॲथलेट्स फूट, बार्बर्स इच, जॉक इच अँड रिंगवॉर्म स्कॅल्प. काय म्हणलं जातं टिनिया पेडिसला? कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. टिनिया पेडिस इज अल्सो कॉल्ड ॲथलीट फूट. आता असं लक्षात ठेवा काय विचारलं आपल्याला? टिनिया पेडिस. पी टिनिया पेडिस पी वरून लक्षात ठेवा. फूट दिले ना, फूट म्हणजे पायाला, किंवा पेडिस फ असं म्हणल्यासारखं होतं, तसंही लक्षात ठेवा. किंवा फूट कुठं असते? आपलं एकदम खाली पायाजवळ असं म्हणतो ना आपण, तसं पी वरून लक्षात ठेवा पाया असं. टिनिया पेडिस इज ऑल्सो कॉल्ड ॲथलीट फूट. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नंतर टिनिया कॅपिटीज म्हणजे काय? आता टिनिया कॅपिटीज कुठे असतो? कुठे होतो? फूटला, हँडला, स्कॅल्पला अँड बियर्डला. कुठे होतो? याला तर सांगितलं. आता फूटला कोणता होतो? पेडिस. मग कॅपिटीज कुठे होतो? तर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, स्कॅल्प. म्हणजेच काय? हेड. ठीक आहे. टिनिया कॅपिटीस कुठे होतो? तर तो होतो हेडला, स्कॅल्पला. किंवा कॅपिटिस म्हणून नावावरूनच लक्षात ठेवेल. आता इथं काय? कॅपिटिस. ओके. कॅपिटिस. कॅप कुठं घालतो आपण? डोक्याला घालतो. हेड. स्केल्प म्हणजेच काय? हेड. स्केल्प इन्फेक्शन म्हणायचं. किंवा मग हे सी वरून SC इथे सी येत आहे. ठीक आहे. टिनिया कॅपिटस म्हणजेच काय? स्केल्प किंवा हेड लक्षात ठेवा. पेडिस म्हणलं तर काय आलं? पायाजवळ. काय सांगितलं मी तुम्हाला? फूट. त्यानंतर टिनिया बार्बी म्हणजे काय? बार्बे. टिनिया बार्बे म्हणजे बियर्ड रिजन, हँड, स्कॅल्प,
आणि फूट. तर आता हे सगळ्यांनाच माहिती असेल. टीनिया बार्बे म्हणजेच काय, बियर्ड रीजन, इसको बोलते हैं दाढ़ी. यहाँ पे देखो दाढ़ी. फार्मर्स लंग्स कौन कॉज करते हैं, तर अस्परजिलियसिस फ्युमिगेटस. ब्रेड मोल्ड कोणता सांगितला, रिझोफस. नंतर अस्परजिलस फ्युमिगेटस कॉमनली इन्फेक्ट, कुणाला इन्फेक्ट करतो, ऑप्शन ए लम्स, स्किन, नेल अँड ऑप्शन डी ब्लड. तर याचं सांगितलं होतं अस्पर फ्युमिगेट्स, जे की फार्मर्सशी रिलेटेड सांगितलं होतं मी. ठीक आहे, तर हा लम्स डिसीज आहे. ठीक आहे, अस्परजिलस फ्युमिगेटस लम्स डिसीज आहे. लम्स म्हणल्यावर लगेच आपल्याला लक्षात येईल कशामुळे होतो, रिस्पायरेशन थ्रू होतो हा. लक्षात ठेवायचं, फ्युमिगेट्स म्हणलं तर लगेच लक्षात ठेवायचं की रिस्पायरेशन म्हणजेच लम्स येते असं. त्यानंतर निमोसायटिसिस जिरोव्हेसी कॉजेस. ऑप्शन ए लंग्स इन्फेक्शन इन एअर्स, ऑप्शन बी स्किन डिसीजेस, ऑप्शन सी ओरल थ्रश आणि ऑप्शन डी नेल इन्फेक्शन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, निमोसायटिसिस जिरोव्हेसिल. लक्षात ठेवायचं, जिरोव्हेसिल म्हणजेच काय, जेवढा ॲटिट्यूड होता तो सगळा जिरला जेव्हा एड्स झाला. लंग्स इन्फेक्शन, निमोनिया इन एड्स. ओके, लंग्स इन्फेक्शन, निमोनिया म्हणून इन एड्स, जिरोव्हेसी. निमोसायटिस जिरोव्हेसी कळालं. का नेक्स्ट क्वेश्चन, स्पोरोट्रायकोसिस इज अल्सो कॉल्ड. आता स्पोरोट्रायकोसिस कोणाला म्हटलं जातं, ऑप्शन ए फार्मर लंग्स कोणाला म्हटलं जातं, अस्परजिलियसिस फ्युमिगेटस. ठीक आहे, बार्बर्स सांगितलं, ॲथिलीट फूड्स पण सांगितलं, टीनिया पेडिस. ओके, फार्मर्सचं पण सांगितलं. ठीक आहे, मग आता काय विचारलं, म्हणजे हे 3 आहेत का, हे 3ही नाही आहेत. काय विचारलं, स्पोरोट्रायकोसिस कशाला म्हटलं जातं, मग स्पोरोट्रायकोसिस रोज गार्डनर डिसीज आहे हा. ठीक आहे, रोज गार्डनर डिसीज, स्पोरोट्रायकोसिस इज अल्सो कॉल्ड रोज गार्डनर डिसीज. ठीक आहे, फार्मर लंग्स नाही, बार्बेड्स टीच नाही, ॲथलीट फूट नाही, रोज गार्डनर डिसीज आहे. किंवा ट्रिक्सने असंही लक्षात ठेवा की रोज म्हणजेच काय, रोजच्या झाडाला कसे काटे राहतात ना, तर हे काय काटेरी झाड. मग जसं की स्पोरोथ्रिक्स, थ्रिक्स म्हणजे काटे, असं लक्षात ठेवा काहीतरी. विच फंगस इज असोसिएटेड विथ पिगॉन ड्रॉपिंग. काय असणार आहे करेक्ट आन्सर, कॅन्डिडा, क्रिप्टोकोकस, निओफॉर्मस अँड एस्परजिलस अँड ऑप्शन डी इज म्युकर. काय असणार आहे करेक्ट आन्सर, पिजन. विच फंगस इज असोसिएटेड विथ पिजन ड्रॉपिंग्स. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं, करेक्ट आन्सर इज क्रिप्टोकोकस निओफॉर्मस. झायगोमायकोसिस इज कॉज्ड बाय. झायगोमायकोसिस कशामुळे होतो, ऑप्शन ए रिझोपस म्युकर, कॅन्डिडा, एस्परगिलस अँड क्रिप्टोकोकस. तर झायगोमायकोसिस इज कॉज्ड बाय, करेक्ट आन्सर इज झायगोरिझोपस म्युकर. इथे झडझड लक्षात ठेवा असं. झायगोमायकोसिस इज कॉज्ड बाय, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए रिझोपस अँड म्युकर. विच फंगस कॉजेस केरॅटिटिस आईज इन्फेक्शन. तर कोणता फंगस कॉज करतो, ऑप्शन ए फुसारियम, कॅन्डिडा, एस्परगिलस आणि ऑप्शन डी रिझोपस. तर करेक्ट काय आन्सर आहे याचं, करेक्ट आन्सर आहे फुसारियम. सगळ्यात मेन फुसारियम आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आन्सर आहे.
एफ फॉर लक्षात ठेवायला, एफ म्हणजेच काय, फोकस. कशावर फोकस ठेवायचा आपल्याला, फुसारियम. आणि फोकस कशाने ठेवतो, आईनी. तर असं लक्षात ठेवा, एफ फॉर फोकस, आईज रिलेटेड असं लक्षात ठेवा, फुसारियम. त्यानंतर व्हॅली फेवर इज कॉज्ड बाय, ऑप्शन ए कोकायडिओ, इमिटिस, कॅन्डिडा, ॲस्परगिलस अँड रिझोपस. तर व्हॅली फेवर इज कॉज्ड बाय, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए कोकायडिओइड्स इमिटिस. ए इज द करेक्ट आन्सर. हिस्टोप्लाझ्मोसिस इज ट्रान्समिटेड बाय, आता हिस्टोप्लाझ्मोसिस कसा ट्रान्समिट होतो, ऑप्शन ए इनहेलेशन ऑफ स्पोर, स्पोर्स इनहेल केल्यावर हिस्टोप्लाझ्मोसिस होतो का, ऑप्शन बी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, ऑप्शन सी वॉटर कॉन्सन्ट्रेशन आणि ऑप्शन डी ब्लडचं ट्रान्सफ्युजेशन. तर हिस्टोप्लाझ्मोसिस हा ट्रान्समिट होतो बाय द इनहेलेशन ऑफ स्पोर्स. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए बर्ड बॅट ड्रॉपिंग स्पोर इनहेलेशन. ट्रिक्स काय सांगितली, हिस्ट्री केव्स बॅट्स इनहेलेशन. नंतर ब्लास्टोमायकोसिस कॉमनली इन्फेक्ट, ऑप्शन ए लंग्स प्लस स्किन, लिव्हर, किडनी आणि ब्रेन. करेक्ट आन्सर काय आहे, ब्लास्टोमायकोसिस. ब्लास्टोमायकोसिस, कोसिस इथे म्हणताना किंवा ह्या सिसवरून इथे स्किन घ्या आणि इथे आहे ब्लास्टो, ह्या एलवरून लंग्स घ्या, म्हणजेच लंग्स प्लस स्किन. कशाचं आहे, ब्लास्टोमायकोसिस कॉमनली इन्फेक्ट. कशावर इन्फेक्ट करते ब्लास्टोमायकोसिस, ऑप्शन ए लंग्स प्लस स्किन. लक्षात ठेवायला हा लास्टचा सिस घ्या आणि हा यल घ्या, ठीक आहे, लंग्स आणि स्किन. आणि इथे बी आहे ना, म्हणून दोन नावं घेतले म्हणून लिहायचं, लक्षात राहणार. त्यानंतर क्रोमोब्लास्टोमायकोसिस प्रोड्युसेस, ऑप्शन ए व्हेरिकोकस स्किन लेशन्स, लम्स, निमोनिया, ओरल थ्रश आणि नेल इन्फेक्शन. का असणार आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, व्हेरिकोकस स्किन लेशन्स. त्यानंतर मायसिटोमा इज अल्सो नोन ॲज, मायसिटोमा कशाला म्हटलं जातं, ऑप्शन ए मेड्युरा फूट, ॲथलीट फूट, रिंगवर्म अँड रोज गार्डनर डिसीज. का असणार आहे करेक्ट आन्सर, हा मॅड्युरा फूट. मायसिटोमा एमवरूनच लक्षात ठेवायचं, मॅड्युला फूट, कारण ॲथलेटिक फूट म्हणलं तर काय आपण असणार आहे, पेडिस. रिंगवर्मचं पण माहिती आहे सगळ्यांना, डर्मॅटोफाईट. रोज गार्डनर डिसीजचं काय सांगितलं, बरंच आत्ताच सांगितलं मी, आता डबल नाही सांगत, ठीक आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, मॅड्युरा फूट. विच फंगस इज कॉल्ड ब्लॅक मोल्ड, ब्लॅक मोल्ड कुणाला म्हटलं जातं, अस्परजिलस निगर, कॅन्डिडा, रिझोप्स अँड क्रिप्टोकोकस. तर हा जो आहे अस्परजिलस निगर, याला काय म्हटलं जातं, ब्लॅक मोल्ड असं म्हटलं जातं. ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी, जे ब्लॅक लोक आहेत त्यांना कुणी भाव नाही देत तर निक चल इथून असं बोलतात, असं काहीतरी लक्षात ठेवा ट्रिकनी, ब्लॅक निगर. डर्मॅटोफाइट्स बिलॉंग्स टू विच जेनेरा, आता डर्मॅटोफाइट कोणत्या जेनेरामध्ये येतो, ट्रायकोफायटन, मायक्रोस्पोरम अँड इपिडर्मॅटोफायटॉन, कॅन्डिडा, ॲस्परजिलस अँड म्युकर, रिझोपस, फुसारियम अँड क्रिप्टो अँड ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. का असणार आहे करेक्ट आन्सर, डर्मॅटोफाइट्स बिलॉंग्स टू विच जेनेरा. काय करेक्ट आन्सर याचं, डर्मॅटोफाइट. तर डर्मॅटो म्हणलं तर डायरेक्ट हे टीवरून टोफाइट म्हणून असं लक्षात ठेवा, ट्रायकोफायटन, ठीक आहे, टोफाइट असं आहे, डर्मॅटोमध्ये टोफाइट आहे तसं ट्रायकोफायटन. त्यानंतर दुसरं मायक्रोस्पोरम आणि इपिडर्मॅटोफायटन, हे तिन्ही आहेत तसं लक्षात ठेवा. याच्यात फाईट आहे ना, तर सगळ्यामध्ये फाईट आलं असं लक्षात ठेवू शकता. ट्रायकोफायटन, इपिडर्मॅटोफायटन. 3 मेन इनिमीज ऑफ स्किन. ब्लॅक पेडिरा अफेक्ट, कशावर अफेक्ट करतात, हेअर शाफ्ट, नेल, स्किन अँड माउथ. ब्लॅक पेडिरा म्हणलं ब्लॅक काय असते, हेअर्स असतात, तर हेअर शाफ्ट. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर व्हाईट
पेड्रा अफेक्ट, आणि हे पण जो व्हाईट पेड्रा जो आहे हे पण हेअर शाफ्ट म्हणजेच काय व्हाईट न्यूडल्स. असं लक्षात ठेवा, व्हाईट पेड्रा व्हाईट पेअर्स ऑन हेअर. त्यानंतर फेवस इज कॉज्ड बाय, फेवस कशामुळे होतो, ट्रायकोफायटन, स्कोइनोलिनिन, एस्परगिलस, कॅन्डिडा अँड क्रिप्टोकोकस. तर फेवस इज कॉज्ड बाय ट्रायकोफायटन. ओके, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. फेवस म्हणजेच काय, येल्लो फेवरेट कलर ट्रायकोफायटन. विच फंगस इज युरियाज पॉझिटिव्ह, कोणता फंगस हा युरियाज पॉझिटिव्ह आहे. ऑप्शन ए क्रिप्टोकोकस, निओफॉर्मन्स, कॅन्डिडा, एस्परगिलस अँड म्युकर. तर कोणता फंगस हा युरियाज पॉझिटिव्ह आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स. युरियाज पॉझिटिव्ह. तर लक्षात ठेवा, युरियाज पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह लक्षात ठेवा की एखादा आपला रिझल्ट कोणता पॉझिटिव्ह आला तर आपण रडायला लागतो. आता मला जॉब लागला गव्हर्नमेंटचा, आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आला, रडायला लागतो ना, तसं लक्षात ठेवा. युरियाज पॉझिटिव्ह आला तर क्रिप्टोकोकस निओफॉर्मन्स लक्षात ठेवा. क्राय पॉझिटिव्ह युरियाज फंगस. त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन, ऑपॉर्ट्युनिस्टिक फंगाय इन्क्लूड. ऑपॉर्ट्युनिस्ट म्हणजेच काय, कमकुवत इम्युनिटीमध्ये कोणता फंगाय असतो. ठीक आहे, ऑपॉर्ट्युनिस्टिक म्हणजेच काय, एकदम कमकुवत इम्युनिटी असते, त्याच्यामध्ये कोणता फंगाय असतो. कॅन्डिडा, एस्परगिलस, म्युकर, हिस्टोप्लाझ्मा, ब्लास्टोमाइस, डर्मॅटोफाइट्स ओनली अँड ऑप्शन डी नन. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन ए कॅन्डिडा, एस्परजिलस अँड म्युकर. विच अँटीफ्युगल ड्रग टार्गेट एर्गोस्टेरॉल सिंथेसिस, कोणता अँटीफंगल ड्रग टार्गेट्स हा एर्गोस्टेरॉल सिंथेसिस आहे. ॲझोल, पेनिसिलिन, अमायनोग्लायकोसाइड्स अँड रिफाम्सिन. काय आहे करेक्ट आन्सर, ॲझोल्स. हा काय आहे, अँटीफ्युगल ड्रग आहे ॲझोल. ऑल अबाउट एर्गोस्टेरॉल. हां, हे बघा ट्रिक मस्त आहे याच्यावर. काय म्हणते, कोणता अँटीफ्युगल ड्रग टार्गेट एर्गोस्टेरॉल सिंथेसिस करतो. तर ॲझोल. ॲझोल म्हणजेच काय, इथे ट्रिक पहा. ॲझोल म्हणजेच काय, ॲझोल म्हणजे ऑल अबाउट एर्गोस्टेरॉल. एम्फोटेरिसिन बी ॲक्ट बाय, एम्फोटेरिसिन बी ॲक्ट कसा करतो, बाइंड अ एर्गोस्टेरॉल इन फंगल मेम्ब्रेन, इनहिबिट DNA, इनहिबिट प्रोटीन सिंथेसिस अँड इनहिबिट कॅप्स्यूल फॉर्मेशन. तर करेक्ट आन्सर आहे याचं बाइंड टू एर्गोस्टेरॉल इन फंगल मेम्ब्रेन. त्यानंतर ग्रायसिओफ्युल्विन इज यूज्ड, कशासाठी यूज केला जातो, तर तो डर्मॅटोफाइट इन्फेक्शन जर असेल तर त्याच्यासाठी हा ग्रायसिओफ्युल्विन यूज केला जातो. ठीक आहे. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे, नायस्टॅटिन इज मेनली यूज्ड फॉर, कशासाठी यूज केला जातो हा नायस्टॅटिन. तर ऑप्शन ए ओरल अँड वजानल कॅन्डिडियासिस, लम्स, TB, मलेरिया अँड अम्युबियोसिस. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नायस्टॅटिन कशासाठी यूज केला जातो, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. हे क्वेश्चन्स थोडे हार्ड होते पण इझी टू हाय लेवलचे होते हे आपले क्वेश्चन. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन आपण नंतर बघू. याच्यामध्ये काही इझी पण होते आणि काही क्वेश्चन खूपच हार्ड होते असं तुम्हाला वाटत असेल, पण एक्झामला जाता वेळेस कसं तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे हे सगळे क्वेश्चन, एवढेही काय हार्ड नाही आहेत. ठीक आहे. असा मेसेज येते की मॅडम क्लिअर नाही दिसत आहे, तर पहा मी 1 मिनिट असं थोडंसं वर करत जाईल, तुम्हाला दिसते का क्लिअर, म्हणजे मी शिकवताना नाही दिसलं तर तुम्ही आता बघू शकता. मी क्वेश्चनही रीड करत जाते. द स्टडी ऑफ फंगाय इज कॉल्ड, त्याचं उत्तर होतं आपलं मायकोलॉजी. त्यानंतर विच स्टेन इज यूज्ड टू आयडेंटिफाय फंगाय, करेक्ट आन्सर इज लॅक्टोफिनॉल कॉटन ब्ल्यू. विच फंगस इज कॉल्ड ब्रेड मोल्ड, द करेक्ट आन्सर इज रिझोपस स्टोलोनिफर. Fourth question, Candida albicans causes, correct answer is oral thrush.
Which fungus is encapsulated and causes meningitis in AIDS patient? The correct answer is Cryptococcus neoformans. नंतर dermatophytes infect mainly skin, hair and nails. Farmer's lungs disease is caused by Aspergillus fumigatus. Next question, which fungal infection is called ringworm? Correct answer is dermatophytosis. Which test is used India ink preparation साठी? कोणती टेस्ट? तर ती करेक्ट आन्सर होती क्रिप्टोकोकस. फंगल सेल वॉल कंटेन चिटिन. फंगल सेल मेम्ब्रेन कंटेन एर्गोस्टेरॉल. त्यानंतर फंगाय रिप्रोड्यूस मेनली बाय द स्पोर्स फॉर्मेशन. त्यानंतर yeast reproduce mainly by the budding. Which stain is used to demonstrate fungi? Lactophenol, cotton blue. India ink preparation is used Cryptococcus. PAS, periodic acid. Chief stain is used for the fungal element. Which dimorphic fungi? Candida albicans is a dimorphic fungi. Mycosis means fungal infection. Oral thrush is caused by Candida albicans. Cryptococcus neoformans is diagnosed by India ink. Ringworm is caused by dermatophyte. Tinea pedis is also called as athlete foot. Tinea capitis means scalp, means head. Tinea barbi means beard region. Farmer's lungs is caused by Aspergillus fumigatus. हे झाले ब्रेडचं. त्यानंतर Aspergillus fumigates commonly infect the lungs. Pneumocystis jirovecii causes lungs infection in AIDS. त्यानंतर Sporotrichosis is also called Rose Gardner disease. Sporocytosis is also called Rose Gardner disease. Which fungus is associated with pigon dropping? The correct answer is Cryptococcus neoformans. Zygomycosis is caused by Rhizopus. Which fungus caused keratosis? The correct answer is Fusarium. Valley fever is caused by Coccidioides immitis. Histoplasmosis is transmitted by inhalation of spores. Blastomycosis commonly infect lungs and skin. Chromoblastomycosis reproduce verrucous skin lesion. Mystoma is also called Nadura foot. Which fungus is called black mold? Dermatophytes belongs to which genera? Correct answer is option A. Black pedra affect the hair shaft. White pedra affect the hair shaft. त्यानंतर फेवस is caused by Trichophytum. Which fungus is urease positive? Cryptococcus neoformans. Opportunistic fungi include Candida, Aspergillus mucus. Which antifungal drug targets ergosterol synthesis? Azole. Amphotericin B acts by the binds to ergosterol in fungal membrane. Griseofulvin is used for dermatophyte infection. GD. Nystatin is mainly used for oral and vaginal candidiasis. ठीक आहे. तर या ठिकाणी आपले कंप्लीट 40 क्वेश्चन झाले आहेत. ज्यांचा पेपर 25 तारखेला होता त्यांची डेट पोस्टपोन झालेली आहे DMERची. त्यांची डेट येईल आता लगेच. आपल्याला पुढल्या आठवड्यामध्येच तुमची एक्झाम होईल. ठीक आहे. फक्त 25 आणि 26 तारखेचेच पोस्टपोन झालेले आहेत पेपर. आणि जे बाकीच्या डेटला ज्यांच्या एक्झाम आहेत त्यांनी जीमेल मेसेज चेक करत राहा. त्याच्यावर जर तुमची पण एक्झाम पोस्टपोन झाली तर तुम्हाला जीमेल किंवा साधा टेक्स्ट मेसेज येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण चेक करत राहा. चला ठीक आहे. थँक्यू.